श्री स्वामी समर्थ. बाळा, आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आज गुरुवार महत्त्वाचा वार आहे. आजचा हा स्वामींचा वार आहे. आज त्यामुळे स्वामी तुला महत्त्वाचं काहीतरी सांगणार आहेत. त्यामुळे आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. आजच्या या संदेशातून तुला महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश मिळणार आहे. त्यामुळे याच्याकडे तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. या संदेशाला तू शेवटपर्यंत नक्की बघ. त्या अगोदर तू या चॅनेलला सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा लिहून काढ. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे. गोष्ट कितीही महत्त्वाची असू द्या, कितीही अवघड असू द्यात, पण ते प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला मिळत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कितीही मोठे संकट आपल्यासमोर येऊ द्या, कितीही अडचणी असू द्यात, जोपर्यंत आपण आपले सर्वोत्तम प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्या यशाचा मार्ग मोकळा होत नाही. जो व्यक्ती आपले सर्वोत्तम प्रयत्न करतो, यशाचा मार्ग त्याच्यासाठी नक्कीच मोकळा होतो. आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग हा आपल्याला नक्कीच मोकळा होतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट किंवा काम करताना ते मधूनच सोडून देऊ नकात. एका प्रयत्नात यश मिळालं नाही म्हणून ते सोडून देऊ नकात. दुसऱ्यांदा प्रयत्न करा. पहिल्या प्रयत्नापेक्षा चांगल्या पद्धतीने तुम्ही दुसरे प्रयत्न करा. दुसरा प्रयत्न जरी फसला तरी तिसरा प्रयत्न तुम्ही पुन्हा करा. पहिल्या 2 प्रयत्नांमध्ये तुमच्याकडून जी काही चूक झाली आहे ती चूक तुम्ही तिसऱ्या प्रयत्नांमध्ये टाळा. मला विश्वास आहे तुम्हाला तिसऱ्या प्रयत्नात यश हे नक्कीच मिळेल. तुमच्या यशाचा मार्ग नक्कीच उघडा होईल. त्यामुळे प्रयत्न करणे कधीही सोडू नकात. जो व्यक्ती त्याचे सर्वोत्तम प्रयत्न करतो त्याला आयुष्यात यश हे नक्कीच भेटते. त्याला जे काही हवे ते सर्व मिळतेच. त्यामुळे प्रयत्न करणे सोडून देऊ नकात. स्वामी सांगतात, आपल्या मनामध्ये ताबा असला पाहिजे. आपण आपला स्वभाव शांत ठेवला पाहिजे. आपल्या स्वभावातील शांतपणा हा आपण कधीही सोडता कामा नये. लक्षात ठेवा, समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तसेच माणसाचे सुद्धा आहे. माणसाच्या आयुष्यात कितीही मोठे संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्यात, कितीही त्याला त्रास होऊ द्यात, पण त्याने आपली शांतता सोडता कामा नये. संकट कितीही असली तरी जर शांत मनाने आणि शांत डोक्याने विचार केला तर त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग हा नक्कीच सापडत असतो. या उलट संकटामध्ये रागावून चिडचिडपणा करून आपण ते संकट अजून वाढवत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कितीही मोठे वादळ आले तरी आपली मनातील आणि डोक्याची शांतता कधीही सोडून देऊ नका. जो व्यक्ती कितीही मोठ्या संकटामध्ये सुद्धा शांतपणे उभा असतो तो त्या संकटातून सहज बाहेर निघतो. त्याला संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग सहज सापडत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, समुद्रात कितीही शांतता असली तर समुद्र आपला प्रयत्न कधीही सोडत नाही. आयुष्यात नेमकं तसंच असते. कितीही वादळ आले तरी आपली शांतता सोडू नकात. तुम्हाला नक्कीच संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग हा भेटेलच. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रयत्न करणं कधीही सोडू नकात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपयश जरी आले तरी धीर सोडू नकात. काल नाही जमलं म्हणून आज तुम्ही धीर सोडू नकात. प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते. काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या पूर्ण नक्कीच होतात. फक्त त्याआधीच तुम्ही हार मानू नकात. कारण प्रत्येक करणं आपल्या हातात असतं. प्रयत्न आपल्या हातात असतात. आपण ते करत राहायचे असते.
प्रयत्न करणे कधीही सोडायचे नसते. तुम्ही जोपर्यंत सतत प्रयत्न करत राहतात तोपर्यंत तुम्हाला यश हे नक्कीच मिळण्याची शक्यता असते. या उलट तुम्ही प्रयत्न करणेच सोडून जर का दिले तर तुम्हाला यश मिळणे अवघड असते. त्यामुळे प्रयत्न करणे कधीही सोडू नकात. त्या प्रयत्नांना कधीही कमी पडू नकात. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये काही नाती अशी असतात की त्या नात्यांना आपल्याकडून काहीही अपेक्षा नसते. ती नाती फक्त आपल्यासोबत असतात त्यांना आणि ते आपल्याला प्रेम देत असतात. बदल्यामध्ये त्यांना तुमच्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा नसते. ती नाती फक्त तुमच्या सोबतीसाठी तुमच्यासोबत असतात. अशा नात्यांना ओळखून त्यांना कधीही आपल्यापासून दूर जाऊन देऊ नकात. या उलट काही नाती अशी असतात ती फक्त तुमचा फायदा घेण्यासाठी निर्माण झालेली असतात. जोपर्यंत तुमचा फायदा आहे तोपर्यंत ती नाती तुमच्यासोबत राहतात. या उलट ज्या दिवशी तुमचा फायदा संपेल त्या दिवशी ती नाती तुटून जातात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, नाती अशा व्यक्तींशी जोडा ज्या व्यक्तींना तुमच्याशी कोणताही फायदा होणार नाही किंवा तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही आहे. या उलट त्यांना फक्त तुमची सोबत आणि तुमचा सहवास हवा आहे. अशी नाती आयुष्यभर जपत चला. अशा नात्यांना कधीही वाऱ्यावरती सोडून देऊ नकात. कधीच त्यांना मधून सोडून देऊ नकात. लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, क्षेत्र कोणतेही असो आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असू द्यात, कष्टाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कष्टाला दुसरा ऑप्शनसुद्धा नाही आहे आणि कष्ट हे प्रामाणिक असले पाहिजे. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आपले कष्ट प्रामाणिकपणे करतो यश हे त्या व्यक्तीलाच भेटत असते. या उलट जो व्यक्ती कष्टाला घाबरतो आणि आपले काम प्रामाणिकपणे करत नाही त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही यश हे मिळत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमचे कोणते का क्षेत्र असाना, प्रत्येक क्षेत्रात जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट हे करावेच लागतात आणि ते कष्ट प्रामाणिकपणेच करावे लागतात. जो व्यक्ती आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करत असतो आणि त्या कष्टामध्ये सातत्य ठेवत असतो तो व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होत असतो. त्याला यश हे नक्कीच मिळते. त्याला जे काही हवे आहे तो व्यक्ती कष्टाने आणि त्याच्या मेहनतीने नक्कीच मिळवत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असू द्यात तुम्हाला कष्ट हे करावेच लागते. कष्टाला दुसरा कोणताही पर्याय हा नाही आहे. कष्ट हे प्रामाणिकपणे करायलाच लागते. स्वामी सांगतात, सुंदर चरित्र आणि कर्तव्य हे कोणाकडूनच उसने मिळत नाही, तर ते फक्त आपला स्वतःचा स्वभावच निर्माण करत असतो. आपण स्वतःच ते निर्माण करत असतो. जो व्यक्तीचे चरित्र चांगले आणि कर्तव्य चांगले असतात तो एक व्यक्ती म्हणून, एक चांगला व्यक्ती म्हणून पुढे येत असतो. तो त्याची एक वेगळी ओळख समाजापुढे निर्माण करत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपले चरित्र हे चांगले आणि प्रामाणिक पाहिजे आणि आपले कर्तव्यसुद्धा आपण चांगले ठेवले पाहिजेत. त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये मान सन्मान सर्व काही मिळते आणि तो जीवनात नक्कीच यशस्वी होतो. श्री स्वामी